नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सुशांत शिंदे. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. 3 बाजूनं नदीनं वेढलेलं एक गाव होतं. गावाच्या काठावर एक जुनं हनुमान मंदिर. गावातला एक वृद्ध हनुमान भक्त त्या मंदिरातच राहायचा. आयुष्यभर त्याने मंदिराची सेवा केली, हनुमानाची पूजा केली, आरती, नामस्मरण यातच आयुष्य घालवलं होतं. एकदा मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला. पाणी गावात शिरलं. गावकरी घाबरले. गाव खाली करायला सुरुवात केली. ते भक्ताला म्हणाले, चला पाणी वाढतंय, मंदिर सोडा, चला सुरक्षित ठिकाणी. तेव्हा तो शांतपणे म्हणाला, माझे हनुमंत आहे ना, तेच वाचवतील मला. पाणी अजून वाढलं. अर्ध मंदिर पाण्याखाली गेलं. गावकऱ्यांनी त्याच्यासाठी होडी पाठवली, पण तो म्हणाला, माझे हनुमंत आहेत ना, ते पाहतील सगळं, मी मंदिर काही सोडणार नाही. थोड्याच वेळात संपूर्ण मंदिर पाण्याखाली गेलं. भक्त मंदिराच्या कळसावर जाऊन बसला. सरकारकडून हेलिकॉप्टर पाठवण्यात आलं. दोरीची शिडी टाकली गेली. चला चला पकडा शिडी, वाचाल ती पकडल्यावर. भक्त म्हणाला, नको, माझे हनुमंत आहेत ना, तेच करतील माझी रक्षा. शेवटी पाण्याचा जोर एवढा वाढला की त्या भक्ताचा देह समाधी झाला. मग स्वर्गात पोचल्यावर त्या भक्तानं हनुमंतरायांना विचारलं, देवा, मी आयुष्यभर तुमची भक्ती केली, मंदिर सोडलं नाही, तरी तुम्ही मला का वाचवलं नाही? यावर हनुमंतराय हसले आणि म्हणाले, अरे वेड्या, तुला वाचवायलाच मी तुझ्याकडे आलो होतो. गावकऱ्यांच्या तोंडून होडी घेऊन, हेलिकॉप्टर पाठवून, पण तुम्हाला ओळखलंच नाहीस. श्रोते हो, या कथेचा बोध हाच की देव माणसाच्या रूपात आपल्याला मदतीला येतो, पण आपण त्याला ओळखतो का? जेव्हा एखादी व्यक्ती संकटात आपली मदत करते तेव्हा आपण म्हणतो की नाही, देवासारखा धावून आलास बाबा. कारण खरंच देवही आपल्यातच असतो. माणूसच माणसाला देवासारखा वाटतो. त्यामुळे संकटात जेव्हा कोणी मदतीला येतं तेव्हा नुसतं मदत करणारं म्हणून त्याकडे न बघता देवाचं रूप त्यात बघा. मग बघा, देवाला भेटल्याचा आनंद नक्कीच होईल आपल्याला. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.